Tom had told me about this blob a few weeks ago, and I had dismissed it then as nothing more than a product of an old man's overactive imagination. Looking at it now, it was still a blob, indistinguishable from thousands of other similar looking anomalies strewn about the photo. At the least, it highlighted an area that seemed worthy of a thorough search. Holzel insisted that to date, no Mallory Irwin searchers had ever been to the exact location of the red slash. And it was this location for which Tom and I now had precise GPS coordinates. What odds are you giving that he is actually there? I asked. He can't not be there. मार्क सिनॉट या गिर्यारोहकाने लिहिलेलं द थर्ड पोल या पुस्तकाबद्दल आज आपण चर्चा करतोय. पुस्तकाबद्दल बोलायच्या आधी जरा याच्या नावाबद्दल पण सांगायला पाहिजे. तर एव्हरेस्टला द थर्ड पोल तिसरा ध्रुव असं म्हणतात. तर याच्या मागे थोडासा इतिहास असा लक्षात घ्यायला पाहिजे. साधारण 1910 1920च्या सुमारास त्या काळाचा तुम्हाला विचार करावा लागेल. एक तर लक्षात घ्यायला पाहिजे की तेव्हा ब्रिटन ही महासत्ता होती. जगभर अनेक देशांवरती त्यांचं राज्य होतं. तर थोडासा एक त्याच्यामागे एक राजकीय पैलू पण आहे. कारण उत्तर ध्रुवावरती अमेरिकेतल्या रॉबर्ट पियरीनी 1909 मध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं. अर्थात त्या मोहिमेवर नंतर काही मतमतांतर आहेत की प्रत्यक्ष रॉबर्ट पियरी उत्तर ध्रुवावर पोचला का नाही पोचला, पण तो मुद्दा वेगळा आहे. त्याची मोहीम नक्की पोचली. बरं, आता दक्षिण ध्रुवावर जायचं तर तिथे सगळ्यात आधी रोआल्ड अमंडसन नॉर्वेचा, तो पोचला 1911 साली. 1909 साली माणूस उत्तर ध्रुवावर पोचला, 1911 साली दक्षिण ध्रुवावर पोचला. आता युनियन जॅक हा आपला झेंडा जाऊन कुठे लावता येईल की ज्याच्यामुळे आपल्या देशाची इब्रत वाढेल, तर तिसरा ध्रुव म्हणजे एव्हरेस्ट. आणि म्हणून 1920च्या सुमारामध्ये अनेक ब्रिटिश मोहिमा एव्हरेस्टचा शोध घेण्यासाठी आधी आणि मग एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या होत्या. 1921 साली, 1922 साली, 1924, 1933, 1936 अशा अनेक ब्रिटिश मोहिमा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेल्या होत्या. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की या सगळ्या एव्हरेस्टची उत्तर बाजू म्हणजे तिबेटकडनं एव्हरेस्ट चढायचा प्रयत्न करत होत्या. मधल्या काळामध्ये राजकीय उलथापालथ झाल्यामुळे तिबेटकडनं येण्याची वाट बंद झाली आणि दक्षिणेकडचा मार्ग म्हणजे जिथून पहिल्यांदा तेनसिंग आणि हिलरीनी 1953 साली एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवलं, तो दक्षिणेकडचा मार्ग. पण त्याच्या आधी 1920-24 या काळामध्ये तिबेटकडनं म्हणजे उत्तर दिशेने एव्हरेस्ट चढायचा प्रयत्न चालू होता. आपल्याला माहिती आहे की 8 जून 1924 या दिवशी मॅलरी आणि अरविंद एव्हरेस्ट शिखर चढण्याच्या प्रयत्नात नाहीसे झाले. आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष एक अनुत्तरित प्रश्न राहिलेला आहे की ते दोघं शिखरावर पोचून परत येताना पडले का, वाटेतच तो प्रयत्न सोडून परत येताना पडले का, वरती जाताना पडले. 99 साली एक मोहीम गेली, ज्यांना मॅलरीचा मृतदेह सापडला. अनेक गोष्टी त्याच्यातनं त्यांना सापडल्या तिथे, पण त्याच्यातनं प्रत्यक्ष मॅलरी आणि अरविंद शिखरावर पोचू शकले का नाही याचा उलगडा झाला नव्हता. मधल्या काळामध्ये अजून जेव्हा लोकांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा टॉम होल्झेल या एका संशोधकाने एव्हरेस्टचे अनेक हाय रेझोल्युशन फोटो एकमेकांना जोडून जोडून प्रचंड मोठं म्हणजे जवळजवळ 15-16 फुटी एक कोलाज अमेरिकेतल्या त्याच्या घरी बनवलं होतं. आणि या कोलाजचा अगदी पार भिंग घेऊन बारकाईने अभ्यास करताना त्याला एक जागा अशी दिसली की तिथे तो म्हणला हा खडक नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. आणि त्याचा असा दावा होता इतर अनेक आराखडे बांधून की आयर्विन तिथे पडला असेल. अजून एक मोहीम निघाली 2019 साली. त्या मोहिमेबद्दल हे पुस्तक आहे. पण या मोहिमेच्या बद्दल सांगायच्या आधी अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे की आयर्विन आणि मॅलरी एव्हरेस्टवर पोचले का नाही पोचले. तुम्ही म्हणाल की बरं ठीक आहे पोचले, काय फरक पडतो. पण तसं नाही आहे ना, कारण आपल्याला सगळा इतिहासच परत लिहावा लागेल. 1953 साली हिलरी आणि तेनसिंग एव्हरेस्टवर पोचले असं सगळ्यांनी आता मान्य केलंय. जर 1924 साली म्हणजे जवळजवळ 30 वर्षांपूर्वीच हे दोघं तिथे पोचले असतील तर सगळा इतिहासच आपल्याला पुन्हा लिहावा लागेल. आणि या सगळ्यामध्ये अजून एक अँगल आहे, तो म्हणजे चायनाचा. आता तुम्ही म्हणाल चायनाचा याच्यात काय संबंध. तर मी तर आधीच सांगितलं जसं की 1920च्या काळातल्या सगळ्या मोहिमा या तिबेटमधनं म्हणजे चायनाकडनं चढायचा प्रयत्न करत होत्या. चीनच्या एका मोहिमेने 1960 साली
उत्तर दिशेने एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केलं असा त्यांनी दावा केला. या मोहिमेबद्दल सुद्धा खूप उलटसुलट मतभेद असे आहेत की तो दावा खोटा आहे. 1965 साली मात्र चीननी दुसऱ्या एका मोहिमेत उत्तर धारेकडनं एव्हरेस्ट शिखर सर केलं. म्हणजे 53 साली दक्षिणेकडून पहिल्यांदा आणि 65 साली नक्की, कदाचित 60 साली उत्तर दिशेने दुसऱ्यांदा चीननी एव्हरेस्ट सर केलं. आता जर 1924 मध्ये मॅलरी आणि इरवाईन उत्तरेकडनं एव्हरेस्टवर चढले असतील तर मग 53 सालचा दावा आणि नंतरचा चायनाचा दावा हे दोन्हीही आपल्याला खोडावे लागतील. हा आहे याच्या मागचा एक राजकीय अँगल. त्याच्या मागे बऱ्याच कॉन्स्पिरसी थ्योरी पण आहेत. खूप पूर्वी म्हणजे 1960च्या मोहिमेच्या दरम्यान त्या चीनच्या गिर्यारोहकांना एक जुन्या काळाचा ब्रिटिश कालीन गिर्यारोहकाचा मृतदेह एव्हरेस्टवर एका ठिकाणी दिसला होता असं त्यांनी सांगितलं होतं. मधल्या अनेक वर्षांमध्ये तिथे कुठलीही ब्रिटिश मोहीम गेली नव्हती, तिथे कोणाचाही मृत्यू झालेला नव्हता, त्यामुळे तो मृतदेह आयर्विनचाच असणार असा एक कयास होता. त्यानंतर अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 30 वर्षांपूर्वी अजून एका शेर्पाला तो मृतदेह तिथे दिसला. त्यानंतर तो मृतदेह अजून कोणाला दिसलेला नाही. तर तो आयर्विनचा असावा असं जो लोकांचा कयास आहे. त्याच्या मागे बऱ्याच कॉन्स्पिरसी थिअरी आहेत. त्यातली एक अशी की 1960च्या मोहिमेच्या दरम्यान त्यांना आयर्विनचा मृतदेह सापडला आणि त्यांनी तो तिथून नाहीसा केला पुरावा नष्ट करण्यासाठी. काही लोकांचं असंही मत आहे की त्यांना आयर्विनचा कॅमेराही सापडला आणि तो कॅमेरा आज बेजिंगच्या एका अत्यंत सुरक्षित सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवलेला आहे. पण आता या सगळ्या तर्कांना काही आधार नाहीये. आरोप प्रत्यारोप चालूच आहेत. कॅमेरा जरी नाही मिळाला तरी आयर्विनचा मृतदेह तरी मिळतोय का, त्याच्यावरनं काही सुगावा लागतोय का हे शोधण्यासाठी 2019ची ही मोहीम होती. तर टॉम होल्झेलनी तो जो त्याच्या फोटोच्या कोलाजवरचा तो एक बिंदू ठरवला होता. जेव्हा त्याला लोकांनी विचारलं की तुला काय वाटतं तिथे काय शक्यता आहे, कितपत शक्यता आहे खरंच आयर्विन सापडण्याची, तेव्हा तो म्हणला होता की ही कांट नॉट बी देअर. म्हणजे तो तिथे नसणं शक्यच नाही, असलाच पाहिजे. मार्क सिनॉट आणि त्याचे सहकारी यांनी एव्हरेस्टवर मोहीम नेली. शेर्पांना नक्की काय सांगायचं हा एक त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता. कारण शेर्पांना वाटत होतं की ही नेहमीसारखी एव्हरेस्ट शिखर चढायची मोहीम आहे, तर शिखर सोडून भलतीकडेच कुठला तरी मृतदेह शोधायला जाणार आहोत हे त्यांना पटलं नसतं. म्हणून या मोहिमेतल्या सदस्यांनी ठरवलं की आपण आधी रितसर शेर्पांबरोबर जाऊन आधी एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊयात. त्याप्रमाणे ते एव्हरेस्टच्या शिखरावर गेले. परत येताना सेकंड स्टेपहून फर्स्ट स्टेपला येताना जी ट्रॅव्हर्स आहे त्याच्यावरती मार्क सिनॉटने फिक्स रोपवरनं त्याचा सेल्फ अँकर काढला आणि तो खालच्या दिशेला उतरायला लागला. वरनं शेर्पांनी एकदम गलका केला, थांबा थांबा थांबा, धोका आहे धोका आहे म्हणून. आणि एक दुविधा मनस्थिती झाली मार्क सिनॉटची आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांची की इतके वर्षांपासून आपण हे सगळं ठरवतोय आणि आता आपण त्या जागेच्या अगदी जवळ आलोय, पण आता शेर्पा विरोध करतात तर काय करायचं. तो विरोध डावलून ते तसेच पुढे गेले. साधारण त्या GPS कॉर्डिनेट बघून ते टॉम होल्झेलनी सांगितलेल्या जागी पोचले. द बॅक एंड ऑफ माय क्रॅम्पॉन नाव हंग ओव्हर द वॉइड. आफ्टर अ फ्यू मूव्स द लेज वाइडन्ड. Shortly after that, I slid down a 6-foot high wall, plopping onto a gravelly bench, which I staggered across back to the fixed lines. Matt, Renan, and Jamie arrived a few minutes later. I slipped off my oxygen mask. There was nothing there, I said. The others nodded, as if to indicate that I had merely confirmed what they already knew. तर या मोहिमेतनं काय निष्पन्न झालं, त्याच्यातनं या कोड्याचा काही उलगडा झाला की नाही हे कळण्यासाठी तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा.